जी आग लागली आहे भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये, ह्या आगीचं कारण म्हणजे या भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये जे कचरा प्रोसेसिंग करणारी कंपनी आहे सोसायटी जिग्मा यांना जे प्रोसेस करायचं यांना दिलं आहे महानगरपालिकांनी, यांच्या निष्काळजीमुळे ही आग लागली आहे. कारण की जो मागे अग्नितांडव झाला होता त्याच्यानंतर हा कचरा यांनी विल्हेवाट लावायचा, यांनी तो विल्हेवाट लावला नाही. तोच कचरा यांनी साठवून ठेवला, मोठे मोठे ढीग अजून साठवून सल्याने तो कचरा इथे डम्पिंग यार्डमध्ये जमा करून ठेवला, त्याच्यावर प्रोसेसिंग केली नाही. आज त्यामध्ये यांच्या गॅस निर्माण होऊन सल्याने तेच अजून परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि या कचरा डम्पिंगच्या जे पूर्ण ढिगा आहेत यांच्यामध्ये आगीचं प्रमाण वाढलं आहे आणि आज त्याच गॅसेसमुळे तेथे आग निर्माण होत आहे. यांच्या जो प्रोसेसिंग आहे आणि या कचरा डम्पिंगची जी सुरक्षा दिवाल वगैरे आहे याच्यामध्ये यांचे चौकीदार आहेत, सर्व अधिकारी आहे, प्रशासक अधिकारी आहे, सर्व आहे. यांच्या निष्काळजीमुळे हे सर्व इथं बरोबर कारभार न चालत असल्याने हे ते आगीचं निर्माण हे झालेलं आहे. यांच्या ह्या निष्काळजीला मान्य आयुक्तांना माझ्या निवेदन आहे की यांनी यांच्याकडं लक्ष द्यावे. माननीय आमदार कृष्णाभाऊ खोपडे हे आमचे पूर्व नागपूरचे पालक आहेत, यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. प्रभागाचा एवढा मोठा प्रभाग आहे, या प्रभागातल्या लोकांच्या जीवांना हानी आहे. आज आजूबाजूच्या परिसरामध्ये या आगीमुळे धूळ निर्माण होऊन सण्याने, प्रदूषण होऊन सण्याने लोकांच्या जीवांना धोका आहे. म्हणून माननीय आमदार साहेब आपण कृपया लक्ष द्यावे. माननीय आयुक्त साहेब आपण नागपूरचे पालक आपण कृपया लक्ष द्यावे आणि प्रभागाच्या जनतेला सांगितलं आहे की नागरिकांनी सांगितलं आमदार साहेबांनी लक्ष द्यावं, कृष्णा खोपटे यांनी लक्ष द्यावं आणि आयुक्तांनी सुद्धा लक्ष द्यावं अशी कडकडीत विनंती आणि हात जोडून विनंती हे इथले परिसरात नागरिक करताना आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरा गुंजर गचुरेसह कृष्णा मस्के, NMC न्यूज नागपूर.